बेळगावचे महापौर व उपमहापौर यांची काही कन्नड संघटनाच्या लोकांनी भेट घेतली आणि त्यांनी महापौरांनी उपमहापौरांना विनंती केली, तिथं कामकर या महापौर म्हणून काम करतात, की बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग आहे आणि सीमा लढ्याच्या विरोधातला आपण ठराव महापालिकेत मांडावा आणि तो मंजूर करावा, अशा पद्धतीची भूमिका घ्यावी, अशी एक भूमिका त्या ठिकाणी कन्नड संघटनांनी मांडलेली आहे आणि त्याला महापौर आणि उपमहापौर यांनी दुजोरा दिलेला आहे आणि येत्या सभेमध्ये हा ठराव येण्याची शक्यता आहे। आमची महापौर आणि उपमहापौरांना विनंती आहे, गेली अनेक वर्ष अनेक हुतात्मे झाले, मराठी भाषिकांचा असणारा तो भाग आहे, या भागामध्ये आपल्या इथे काही अनेक नगरसेवक जे निवडून आलेले ते मराठी भाषिकांच्या भागामधून निवडून आहे। आपण हा ठराव बेळगावच्या महानगरपालिकेमध्ये मांडू नये, ह्या मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळणारा हा ठराव आहे। आजपर्यंत बेळगावच्या इतिहासामध्ये असा कोणताही ठराव झालेला नाही आहे, म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही हा ठराव मांडू नये ही भूमिका आम्ही महापौरांच्या समोर मांडलेली आहे। याच्या पुढे जाऊन जर महापौर आणि उपमहापौरनी हा बेळगावच्या महानगरपालिकेमध्ये असा जर सीमा भागाच्या विरोधातला ठराव जर मांडला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उग्र आंदोलन केलं नाही, ते महाराष्ट्रामध्ये केलं जाईल, महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर बॉर्डरवर केलं जाईल आणि खास करून बेळगावमध्ये केलं जाईल, याची महापौरांनी उपमहापौरांनी नोंद घ्यावी।